So homophones means sound accent is same but different spelling and different meaning. Okay, and homograph means same spelling but different meaning. Okay, so we have taken some examples here. New, made, waste, see, wood, right, dear, then there. ओके, अँड होमोग्राफ मध्ये काय, प्ले म्हणजे सारखे स्पेलिंग पण आहेत. ओके, आणि त्याचा साऊंड पण जनरली सारखाच आहे, फक्त त्याचे मिनिंग वेगवेगळे आहेत. जसं प्ले म्हणजे खेळणे, प्ले म्हणजे नाटक. ओके, मिनिट, लीड. जसं एक लिव्ह म्हणजे राहणे, एक दुसरा लाईव्ह म्हणजे प्रोजेक्शन पाहणे. फॅन, ऍड्रेस म्हणजे पत्ता, ऍड्रेस म्हणजे दुसऱ्याला उद्देशून म्हणणे. काइंड म्हणजे प्रकार, काइंड म्हणजे दयाळू. टीयर म्हणजे अश्रू, नंतर टीयर म्हणजे फाडणे. लेफ्ट म्हणजे सोडले, लेफ्ट म्हणजे डावा. बॅट म्हणजे नेम ऑफ बर्ड, नंतर दुसरं बॅट म्हणजे बॅट. नंतर डेट म्हणजे पर्टिक्युलर तारीख, आणि डेट म्हणजे पर्टिक्युलर त्या ठिकाणी डेटवर राहणे. तसं बार्क म्हणजे कुत्र्याचे भुंकणे, आणि बार्क म्हणजे झाडाची साल. Okay, so this is all about today's lecture, that is homophones and homographs in word formation.